हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट बँकिंग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि मी मकरंद आंबटकर आणि मागील 11 पेक्षा अधिक वर्षापासून क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग हे दोनही विषय शिकवतो. विद्यार्थी मित्रांनो, आज एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. इंडियन बँकच्या 171 वॅकन्सीज स्पेशलिस्ट ऑफिसरच्या जाहीर झालेल्या आहे. तर कोण कोण हे वॅकन्सीज मध्ये फॉर्म फिलअप करू शकते ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत बनून राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. ठीक आहे. आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल गाईस. विद्यार्थी मित्रांनो, आपलं डेली जे सेशन असतं या चॅनलवर, ज्यामध्ये आपण अंकगणित म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड घेतो, हा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6 वाजता डेली आपण या चॅनलच्या माध्यमातून भेटत असतो. करेक्ट? संध्याकाळी 6 वाजता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही बँकेची तयारी, जसं आता आज जे एसओचं नोटिफिकेशन आलं, याची जर तयारी तुम्हाला करायची असेल तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुमचं प्रिपरेशन तुम्हाला योग्य पद्धतीने करता येईल. आणि जर तुम्हाला प्रॉपर बॅच हवी असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आमची उडान ही बॅच आहे, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याची फी फक्त आणि फक्त 3,999 अधिक जीएसटी आपण एवढीच ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 200 अधिक अवर्स ऑफ लेक्चर. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही एक जबरदस्त टेस्ट सिरीज, एक चांगल्या म्हणजे काय म्हणतं, टेस्ट सिरीज आपण एक ऍपवर दिलेली आहे. सगळे विद्यार्थी खुश आहे आणि ते टेस्ट सिरीज लावत आहेत. तर मला असं वाटतं की टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट तुम्हाला पण ते भेटणार आहे. फॅकल्टी नोट्स, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास, प्रॅक्टिस पीडीएफ नोट्स, इंटरव्ह्यू गायडन्स, डाऊट क्लिअरिंग सेशन, पर्सनलाइज 1-to-1 मेंटरिंग आणि डेली आणि वीकली करंट अफेअर्स सुद्धा तुम्हाला त्याच्या माध्यमातून भेटणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया की एक्झॅक्टली स्पेशलिस्ट ऑफिसर कोणाकोणाला देता येणार आहे. जसं तुम्ही इथे बघत आहे की याचा अप्लिकेशन जो फॉर्म आहे हा आजपासून सुरू झालेला आहे, म्हणजे 23 तारीख, आणि तो असणार आहे पुढच्या ऑक्टोबर 13 तारखेपर्यंत. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, म्हणजे जेणेकरून शेवटच्या दिवसात काही अडचणी जर आल्या तर तुम्हाला फॉर्म भरता नाही येणार मग. ठीक आहे. आता बघा, यामध्ये 171 वॅकन्सीज आहे ऑल ओव्हर इंडिया, ज्यामध्ये तुम्ही बघत असाल इथे की चीफ मॅनेजर टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन, सिनियर मॅनेजर, मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, चीफ मॅनेजर, म्हणजे ह्या प्रत्येक याच्या वेगवेगळ्या त्यांनी स्केल्स नुसार वॅकन्सी दिलेल्या आहे. जसं तुम्ही इथे बघत आहे की स्केल 4, स्केल 3, स्केल 2, आणि याचा पेमेंट पण सेपरेट राहणार आहे. ते पण आपण बघून घेणार आहोत. ठीक आहे. तर अशा याच्या पूर्ण टोटल जर तुम्ही बघाल तर 171 वॅकन्सीज आर देअर. ठीक आहे. टोटल 171 वॅकन्सीज आहेत. त्यानंतर बघा, आता पे स्केलचा जर विचार केला तर गाईज स्केल 2 ला, ठीक आहे, स्केल 2 चा जो पगार आहे हा 93,960, म्हणजे त्याच्यात पूर्ण ग्रेड्स वगैरे मिळून. स्केल 3 चा 1,05,280 आणि स्केल 4 चा 1,20,940 असा पेमेंट असणार आहे गाईस. ठीक आहे. मग आता ही एक्झाम कोणाकोणाला देता येणार आहे किंवा याच्यासाठी एज क्रायटेरिया काय असणार आहे? एज क्रायटेरियाचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर कट ऑफ डेट फॉर फुलफिलमेंट ऑफ एलिजिबिलिटी फॉर एज एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे आपण पुढे बघू. बघा, तर तिथे त्यांनी म्हटलेलं आहे की आता बघा, प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळं त्यांनी एज क्रायटेरिया दिलेला आहे. आता प्रत्येक याच्यासाठी म्हणजे जसं चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल तर मिनिमम 28 इयर, मॅक्झिमम 36 इयर. मग त्यांनी एक्सपिरियन्स पण दिला. आता बघा, या पोस्टसाठी तुमचा एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो की पर्टिक्युलर याच्यासाठी काय काय मॅन्डेटरी आहे. मग जसं सर्टिफिकेशन पण मॅन्डेटरी आहे असं दिलेलं आहे. आणि हे मी तुम्हाला आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर देऊन देईल, म्हणजे तुम्हाला डिटेल वाचता येणार आहे, म्हणजे डिटेल तुम्हाला लक्षात येईल आहे. बघा, जसं आता इथे सिनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मिनिमम एज 25 इयर्स आणि मॅक्झिमम एज 33 इयर्स. मग यामध्ये पण त्यांनी काही सर्टिफिकेशन मॅन्डेटरी केलेले आहे. ठीक आहे. एक्सपिरियन्स इथे म्हटलेला आहे की मिनिमम 5 इयर्स एक्सपिरियन्स इन आयटी ऑपरेशन विथ ऍटलिस्ट 2 इयर्स. म्हणजे हा जो फॉर्म आहे एसओ वाला, हा फक्त आणि फक्त जे एक्सपिरियन्स लोक आहे पर्टिक्युलर फील्डमध्ये जो क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनाच भरता येणारा, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मिनिमम 23 इयर्स, मॅक्झिमम 31 इयर्स, मिनिमम 3 इयर्स एक्सपिरियन्स इन आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट. ठीक आहे. त्यानंतर चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, एज मिनिमम 30 इयर्स, 36, एक्सपिरियन्स मॅन्डेटरी, मिनिमम 10 इयर्स ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स इन सायबर सिक्युरिटी गाईज. दिस व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. त्यानंतर सिनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, आणि ज्यामध्ये मॅन्डेटरी म्हटलेलं आहे 5 इयर्स आणि 3 इयर्स सायबर सिक्युरिटीचा एक्सपिरियन्स असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. ज्यामध्ये एज्युकेशन जे आहे ते तुम्ही बघितलं असाल, एज्युकेशन इकडे बीई बीटेक, एमसीए पण चालतं. त्यानंतर चीफ मॅनेजर कॉर्पोरेट क्रेडिट अनालिस्ट. ठीक आहे. ज्यामध्ये बघा, एक्सपिरियन्स इथे मॅन्डेटरी मिनिमम 6 इयर्स ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन
वर्क एक्सपिरियन्स इन प्रोसेसिंग ऑफ क्रेडिट प्रपोजल ऍज अन ऑफिसर इन कॉर्पोरेट क्रेडिट अँड मिड कॉर्पोरेट क्रेडिट, ठीक आहे, इन एनी शेड्यूल ऑफ पब्लिक सेक्टर बँक मध्ये म्हटलेला आहे. म्हणजे हा एक्सपिरियन्स असणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर सिनियर मॅनेजर कॉर्पोरेट क्रेडिट अनालिस्ट या पद्धतीने यांनी हे दिलेलं आहे सगळ्या याचं, ठीक आहे. आता याच्यासाठी काय काय एक्झाम आहे, ठीक आहे, ही मी तुम्हाला पीडीएफ देऊन देईल. त्याच्यानंतर महत्वाचे पॉइंट्स आपण बघूया यामध्ये, कारण खूप डिटेल पीडीएफ दिलेली आहे. बघा आता एज रिलॅक्सेशन अप्पर लिमिट जर आपण बघितली तर यामध्ये 5 इयर्स, ठीक आहे, शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब साठी. अदर बॅकवर्ड क्लासेस नॉन क्रिमिनल कॅन्डिडेट्स 3 इयर्स. आफ्टर दॅट पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज, ठीक आहे, त्याचा 10 इयर्स. एक्स सर्व्हिसमन कमिशन ऑफिसर इन्क्लुडिंग इमर्जन्सी कमिशन ऑफिसर 5 इयर्स. आणि पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट्स, म्हणजे जे 1994च्या दंगलीत जे अफेक्टेड पर्सन्स आहेत त्यांना 5 इयर्स त्यांनी दिलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं काय आहे याच्यात की एक्झाम जो क्रायटेरिया आहे तो कसा आहे बघा. आता ही स्लाइड खूप महत्वाची आहे. यामध्ये बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, इंग्लिश लँग्वेज नंबर ऑफ क्वेश्चन 20, मॅक्झिमम मार्क्स 20 आणि मीडियम ऑफ एक्झाम दॅट इज इंग्लिश. याचं ड्युरेशन जे आहे कंपोजिट, म्हणजे इथे इंडिव्हिज्युअल सेक्शनल टायमिंग नसणार आहे, जशी बाकी बँकेची एक्झाम असते तसं नाहीये. एक पूर्ण त्यांनी कंप्लीट हे दिलेलं आहे 2 तासाचं. रिझनिंगचे 40 क्वेश्चन 40 मार्कासाठी, ठीक आहे. याची जी लँग्वेज आहे इथे तुम्हाला हिंदी सिलेक्ट करता येते, अदरवाइज इंग्लिश. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 40-40 आणि प्रोफेशनल नॉलेज रिस्पेक्टिव्ह डोमेन, जे आता मी तुम्हाला डोमेन सांगितले, म्हणजे ज्या ज्या डोमेन मध्ये जे बसत आहे, म्हणजे ज्या ज्या याचा स्केल 2, स्केल 3, स्केल 4च्या ज्या पद्धतीने वॅकन्सीज दिल्या आहे त्याचं प्रोफेशनल नॉलेजचे 60 क्वेश्चन याच्यावर जास्त भर दिलेला आहे गाईस. म्हणजे तुमचं जे काही नॉलेज आहे, जे तुम्ही स्पेशालिटीतून फॉर्म भरणार आहे त्याचा पार्ट इथे जास्त विचारण्यात येणार आहे गाईस, करेक्ट. तर आता बघा पेनल्टी फॉर रॉंग आन्सर, जसं नॉर्मली बँकिंग एक्झाम मध्ये असते तसंच इथे 1/4 आहे. आता बघा, आता हा जो इथे स्टार मार्क केलेला आहे, लक्षात घ्या, क्वालिफाईंग नेचर अँड मार्क्स सिक्युर्ड इन दिस सेक्शन विल नॉट बी रिक्वायर्ड फॉर फायनल रिझल्ट. फक्त हा क्वालिफाईंग नेचर असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचे मार्क्स कोणते ग्राह्य धरल्या जाईल, म्हणजे तुम्हाला इथे मिनिमम कट ऑफ काढावं लागणार. फक्त तुमचं प्रोफेशनल नॉलेज जे आहे ते कन्सिडरेशन मध्ये घेतलं जाईल असं इथे म्हणत आहे, करेक्ट. त्यानंतर पेनल्टी सांगितलं 1/4 असणार आहे. इफ अ क्वेश्चन इज लेफ्ट ब्लँक दॅट इज नो आन्सर इज गिव्हन बाय द कॅन्डिडेट. जर तुम्ही ब्लँक सोडत आहे क्वेश्चन त्याच्यासाठी पेनल्टी नाही बसणार, फक्त तुम्ही अटेम्प्ट करता आणि रॉंग आलं तरच तिथे पेनल्टी बसणार आहे, लक्षात घ्या. कट ऑफ कोर्स स्कोर इन टेस्ट, ठीक आहे. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी कॉल फॉर इंटरव्ह्यू बेस्ड ऑन द परफॉर्मन्स इन द रिटर्न ऑनलाईन टेस्ट इज 3 टाइम्स ऑफ वॅकन्सी. म्हणजे जेवढ्या वॅकन्सीज असणार आहेत त्याच्या 3 पट तुम्हाला कशासाठी बोलवण्यात येणार आहे, इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि इंटरव्ह्यू असणार आहे 100 मार्काचा. दिस व्हेरी इम्पॉर्टंट गाईस. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इन टेस्ट अँड इंटरव्ह्यू. आता बघा, the minimum qualifying mark in test and interview is 40% for candidates belonging to unreserved category EWS and 35% for candidates belonging to ST, ST, OBC categories. In case of, हे महत्वाचं आहे, sufficient number of candidates are not available as per the qualifying criteria, then bank reserves the right to lower the qualifying marks. म्हणजे जर समजा त्यांना कॅन्डिडेट्स भेटलेच नाही सपोज, तर मग ते तो क्रायटेरिया कमी करेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण ते अजून म्हणजे निश्चित राहणार नाही. आणि वेटेज टेस्ट आणि इंटरव्ह्यूचं कसं असणार आहे, 80 आणि 20च्या पार्टमध्ये देणार आहेत ते, ठीक आहे. अँड इफ सिलेक्शन इज मेड बाय शॉर्ट लिस्टिंग ऑफ अप्लिकेशन्स फॉलोड बाय द इंटरव्ह्यू, द वेटेज विल बी 100% ऑफ द इंटरव्ह्यू स्कोर गाईस. मेरिट ऑर्डर इन टेस्ट, इंटरव्ह्यू अँड फायनल मेरिट लिस्ट लागणार. तर त्याच्यात काय म्हटलं, इन द इव्हेंट ऑफ 2 or more candidates having obtained the same score in test interview, merit order shall be decided as per the date of birth. सपोज जर आता ज्याचं वय जास्त आहे, ठीक आहे, त्याने म्हटले द कॅन्डिडेट सिनियर इन एज इज प्लेस्ड बिफोर अबोव द कॅन्डिडेट ज्युनियर इन एज. म्हणजे ज्याचं एज जास्त आहे त्याला पहिलं प्राधान्य देण्यात येईल ज्युनियर पेक्षा, असं तिथे म्हटलेलं आहे. तर ही स्लाइड फार महत्वाची होती. म्हणजे 160 क्वेश्चन 220 मार्कासाठी, पण त्यामध्ये लक्षात घ्या इंग्लिश, रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हे कसे आहे, ऑप्शनल दिलेले आहे त्यांनी, ठीक आहे. म्हणजे तिथे फक्त क्वालिफाईंग नेचर आहे. फक्त आपल्याला मॅक्झिमम मार्क्स कशात घ्यायचे आहे, प्रोफेशनल नॉलेजमध्ये. मग ज्यांचंही क्रायटेरिया बसत असेल त्यांनी नक्कीच हा फॉर्म भरायला पाहिजे. कारण पेमेंट तुम्ही बघितला, स्केल 2, स्केल 3, स्केल 4 98,000, 1,02,000 आणि 1,20,000च्या जवळजवळ पगार आहे गाईस, ठीक आहे. प्रोबेशन अँड कन्फर्मेशन. प्रोबेशन पिरियड राहील 1 वर्ष, त्याच्यानंतर म्हणजे डेट ऑफ जॉईनिंग पासून 1 वर्ष प्रोबेशन पिरियड राहील आणि त्यानंतर तुम्ही तिथे परमनंट व्हाल, करेक्ट.
पोस्टिंग अँड ट्रान्सफरेबिलिटी ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. बँकेचा जॉब म्हटल्यानंतर लक्षात घ्या की तिथे ट्रान्सफरेबल राईट्स, एव्हरी 3 इयर देर इज अ ट्रान्सफर. त्याच्यानंतर फायनल कम श्युरिटी बॉन्ड फॉर मिनिमम पिरियड ऑफ सर्व्हिस. जर तुम्ही मधातून 2 वर्षाच्या पहिलं, ठीक आहे, त्याच्यानंतर 2 वर्षाच्या पहिलं तुम्ही जर सोडून गेले किंवा जर बॉन्ड ब्रेक करत आहे आणि जर सपोज तुम्ही जर नोटीस पिरियड सर्व नाही केला, ठीक आहे, विदाउट नोटीस पिरियड जर तुम्ही चालले आहे, तर तुम्हाला त्यांनी म्हटलेलं आहे की यू नीड टू पे 3 लाख रुपीज अबोव स्केल 2 अँड अबोव. ठीक आहे, मग तुम्हाला 3 लाख भरून द्यावं लागेल जर तुम्ही सोडत आहात तर. ठीक आहे, हाऊ टू अप्लाय. बाकी तर मग हे जसं नॉर्मल आपण फॉर्म भरतो बँकेचा त्याच पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. ही टेलिग्रामवर PDF तुम्हाला भेटून जाईल. सो नो नीड टू वरी गाईज. ठीक आहे, तिथून तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये. आता बघा फीस किती आहे. नॉर्मली जर बघितलं SC ST कॅन्डिडेटसाठी 175 आणि बाकी जनरल आणि OBC साठी 1000 रुपये असणार आहे. ठीक आहे, आजपासून फॉर्म सुरू झालेला आहे आणि पुढच्या महिन्याच्या 13 तारखेपर्यंत फॉर्म हा तुम्हाला भरता येणार आहे गाईज. ठीक आहे, बाकी जे महत्वाचे पॉइंट्स होते ते आपण कव्हर केले. होप्स तुम्हाला लक्षात आले असेल. ठीक आहे, तर हा फॉर्म नक्कीच भरावा. ज्यांचं जे कॅन्डिडेट्स आहे म्हणजे एलिजिबल आहे, जो क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे, ठीक आहे, तर नक्कीच द्या. कारण पेमेंट बघता हा जॉब आपण घेतला पाहिजे मला असं वाटते. आणि जे बघा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स इथे भरता येणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिशन इथे कमी भेटणार आहे. कदाचित मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स हा फॉर्म म्हणजे त्यांच्याकडे तो क्रायटेरिया असूनही भरत नाही. मग मला असं वाटतं की हा फॉर्म भरायला पाहिजे. जरी ह्या 171 वॅकन्सीज कमी दिसत असेल पण इथे कॉम्पिटिशन बघता ऍज कम्पेअर टू अदर एक्झाम्स फार कमी असणार आहे गाईस. तर होप सो तुम्हाला इथे दिलेली जी माहिती आहे ती समजली असेल. आणि जर तुम्हाला काही माहिती नसेल समजली तर तुम्हाला जर डिटेल काही विचारायचं असेल तर हा मी माझा तुम्हाला नंबर दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करून देखील विचारू शकता जर तुम्हाला काही अडचण असेल. किंवा जर आपली जी उडान बॅच आहे, ठीक आहे, जी आपण डिझाईन केलेली आहे सगळ्या बँकिंग एक्झामसाठी, जेवढ्याही बँकिंग आणि इन्शुरन्सच्या एक्झाम आहेत, जर तुम्हाला ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या दिलेल्या नंबरवर सुद्धा कॉल करून विचारू शकता. ठीक आहे, आणि तुमचं जे काही प्रिपरेशन आहे, कारण इथून तुम्हाला माहिती आहे की डिसेंबर ते जानेवारी पर्यंत जेवढेही एक्झाम्स आहे बँकेच्या ह्या मॅक्झिमम एक्झाम्स असतात आणि त्यानंतर मग पुन्हा स्लॅक पिरियड आणि पुन्हा ते सत्र सुरू होतं. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर मी आणि आमची टीम नक्कीच तुमच्या सोबत आहे गाईज. तर ह्या नंबरवर कॉल करा आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही नक्कीच विचारा. तर मग आता आपल्याला इथेच थांबवायचं आहे. रेग्युलर आपलं लेक्चर ह्या चॅनलवर होतं संध्याकाळी 6 वाजता. इग्नाइट बँकिंग आपलं जे चॅनल आहे ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं लेक्चर होते. आता जी सध्याची सिरीज आपण सुरू केलेली आहे ती LIC AO एक्झामसाठी आपण सिरीज घेतो आहे गाईज. कारण तुम्हाला माहिती आहे की 3 ऑक्टोबरला त्याची एक्झाम असणार आहे. तर त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही जॉईन करा आणि क्वांटचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह केले पाहिजे ते त्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. सो थँक यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज.